ते माझ्या लक्षात नाही आलं. ओके, मी स्क्रीनवरती जातो. चार्ट मेनली एकतर 2 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा किंवा 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावा. प्रश्न की बाबा टार्गेट कसं काढतो. आपण कुठल्याही ऑप्शन मध्ये एंट्री घेतली असेल किंवा इंडेक्स मध्ये कुठेही एंट्री, टार्गेट किती ठेवायचं. ह्याच्यामध्ये जर ऑप्शन तुम्हाला घ्यायचा असेल कुठलाही इंडेक्सचा या, तर ऑप्शनचा प्रीमियम हा मोस्ट ऑफ टाइम 444 प्लस राहू द्या, ते 600 पर्यंत ठेवला तरी काही अडचण नाही. मार्केटवर व्ह्यू ठेवता बुलिश किंवा बेरिश, त्याला ही ऑप्शनची रेंज राहू द्या. 388 प्रीमियम सुरू आहे सध्या. मला टार्गेट ठेवायचं आहे. आता बघा, हा ऑप्शन जर तुम्ही आजचं जर बिहेवियर बघितलं ह्या ऑप्शनचं, ह्या लो पासून जर बघितलं तर इथपर्यंत जवळपास 100 पॉईंटची मुवमेंट आली. 300च्या वरचा जर ऑप्शन घेतला 350च्या वरचा, तर त्या ऑप्शन मध्ये दिवसातनं कमीत कमी एकदा 100 पॉईंटची मुवमेंट ही येते. आणि ऑप्शनचा एक खूप बेसिक रूल आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेला एका इंडेक्स मध्ये ऑप्शन मध्ये ट्रेडचा प्लॅन करता आणि तिथं तुमचा स्टॉप लॉस जर 40 पॉईंटचा असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर 40 पॉईंटचा जर तुम्ही लॉस घेत असाल तर त्याच्या कमीत कमी 3 पट तुमचं टार्गेट असलं पाहिजे. साधारणतः 120 पॉईंटचं टार्गेट असलं पाहिजे. कमीत कमी 70च्या पुढे निघालं तुमचं टार्गेट तर 80, 90, 100, 120 पण 70च्या आसपास पासून तुम्हाला अलर्ट व्हायचं आहे. आता माझा टाइम आलाय प्रॉफिट बुकिंगचा. हा, तर थोडंफार प्रॉफिट बुक करा. नसेल तर स्टॉप लॉस वर आणा, प्रॉफिट लॉक करायचा प्रयत्न करा. इथं जर सेन्सेक्स मध्ये आलं तर इथं वेटेजचं ऑप्शन आहे. तर एचडीएफसी बँकेचं वेटेज किती आहे ह्या इंडेक्स मध्ये? 15% आहे. रिलायन्सचं 10%, म्हणजे हे किती झालं? 25% झालं. हे 9-9.5% जर धरलं तर 35% झालं. हे खालचे 2 धरलं तर 45% झालं. आणि एलटी पर्यंत जर धरला तर जवळपास 50% वेटेज झालं. तर पहिल्या 7-8 स्टॉक. मग माझा फंडा खूप सिंपल आहे सर. हे समोर जेवढे स्टॉक दिसतात हाय वेटेजचे,